प्रश्न पहिला, लेखण्या सोडा आणि बंदुका हातात घ्या हे प्रसिद्ध उद्गार कोणाचे आहेत? ऑप्शन 1 विनायक दामोदर सावरकर, ऑप्शन 2 सुभाषचंद्र बोस, ऑप्शन 3 तात्या टोपे, ऑप्शन 4 लोकमान्य टिळक. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 विनायक दामोदर सावरकर. प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणास भारताच्या परराष्ट्र नीतीचे शिल्पकार म्हणतात? ऑप्शन 1 इंदिरा गांधी, ऑप्शन 2 दादाभाई नौरोजी, ऑप्शन 3 महात्मा गांधी, ऑप्शन 4 पंडित नेहरू. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 पंडित नेहरू. पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शाहू महाराज कोणत्या संस्थानाचे राजे होते? ऑप्शन 1 सातारा, ऑप्शन 2 कोल्हापूर, ऑप्शन 3 नाशिक, ऑप्शन 4 औरंगाबाद. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 कोल्हापूर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात निराजी रावजी हे कोणत्या पदावर होते? ऑप्शन 1 सेनापती, ऑप्शन 2 पंडित, ऑप्शन 3 न्यायाधीश, ऑप्शन 4 अमात्य. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 न्यायाधीश. पलामू अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन 1 झारखंड, ऑप्शन 2 छत्तीसगड, ऑप्शन 3 गोवा, ऑप्शन 4 हिमाचल प्रदेश. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 झारखंड. 2025च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष होते? ऑप्शन 1 इंडोनेशिया, ऑप्शन 2 ऑस्ट्रेलिया, ऑप्शन 3 दक्षिण आफ्रिका, ऑप्शन 4 उत्तर कोरिया. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 इंडोनेशिया. पुढचा प्रश्न आहे, पर्यटन क्रिप्टो पेमेंट प्रणाली सुरू करणारा जगातील पहिला देश कोण बनला आहे? ऑप्शन 1 श्रीलंका, ऑप्शन 2 भूतान, ऑप्शन 3 नेपाळ, ऑप्शन 4 भारत. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 भूतान. आंतरराष्ट्रीय ओझोन दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन 1 10 सप्टेंबर, ऑप्शन 2 16 ऑक्टोबर, ऑप्शन 3 16 सप्टेंबर, ऑप्शन 4 20 नोव्हेंबर. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 16 सप्टेंबर. सांगाई महोत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? ऑप्शन 1 मणिपूर, ऑप्शन 2 आसाम, ऑप्शन 3 हरियाणा, ऑप्शन 4 अरुणाचल प्रदेश. उत्तर आहे ऑप्शन 1 मणिपूर. तर सांगाई महोत्सव हा मणिपूर राज्यात साजरा केला जातो आणि हा मणिपूरचा सर्वात मोठा वार्षिक सांस्कृतिक आणि पर्यटन महोत्सव आहे, जो राज्याची समृद्ध संस्कृती, कला आणि परंपरा प्रदर्शित करतो. या महोत्सवाचे नाव सांगाई या दुर्मिळ हरणाच्या प्रजातीवरून ठेवले आहे, जे मणिपूरचे राज्य प्राणी आहे. भेंडी खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? ऑप्शन 1 क्षयरोग, ऑप्शन 2 डायबेटिस, ऑप्शन 3 कावीळ, ऑप्शन 4 ॲनिमिया. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 डायबेटिस. तर भेंडी खाल्ल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो, पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठता आणि गॅसचा त्रास कमी होतो, हृदयाचे आरोग्य चांगले राहते, रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि कर्करोगाचा धोका कमी होतो. तसेच वजन घटवण्यास आणि हाडे मजबूत करण्यासही मदत होते. भेंडीतील फायबर रक्तातील साखर हळूहळू शोषण्यास मदत करते, ज्यामुळे मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. धन्यवाद.